पहिलीच बातमी ही महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातल्या लढ्याची, कारण महाविकास आघाडी ही आता ईव्हीएम विरोधात आक्रमक होते। ईव्हीएम विरोधी लढाईसाठी शरद पवार हे आज मैदानात उतरत आहेत। शरद पवार आज सोलापूरच्या मार्कडवाडीला भेट देणार आहेत। काही दिवसांपूर्वीच मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला, तर लवकरच राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडीला भेट देण्याची शक्यता आहे। एकीकडे शरद पवार हे आज मार्कडवाडीला भेट देत आहेत, तर दुसरीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी हे सुद्धा मार्कडवाडीला लवकरच भेट देण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। माऊली, खरं तर आज शरद पवार येत आहेत, राहुल गांधी येण्याची शक्यता आहे। नेमकं मार्कडवाडीमध्ये निकाल लागल्यापासून आतापर्यंत काय काय घडलेलं आहे, घटनाक्रम नेमका कसा कसा गेलेला आहे? नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं तर माळशिरसमधील मार्करवाडी या गावामध्ये उत्तम जानकर हे महाविकास आघाडीकडून उभा होते आणि महायुतीकडून राम सातपुते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या विधानसभा असेल, लोकसभा असेल, आणि हा उत्तम जानकरांचा गड मानला जातो। त्यामध्ये आपण पाहिलं तर उत्तम जानकरांना आतापर्यंतचे जे पडलेले मत आहेत ते उत्तम जानकरांनाच या गावामधून लीड मिळालेलं होतं, परंतु या विधानसभेला महायुतीचे जे राम सातपुते आहेत त्यांना लीड मिळाल्यामुळे खरं तर कुठेतरी ईव्हीएम मशीनवर त्यांनी शंका व्यक्त केली होती आणि मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा मतदान घेण्यासाठी चाचणी घेण्यासाठी त्यांनी मार्करवाडीच्या ग्रामस्थांनी मागणी केली होती। परंतु त्यावेळेस प्रशासनाचा दबाव असल्यामुळे आणि असं निवडणूक निर्णयाच्या अधिकारात कुठलंही मतदान घेता येत नाही असं सांगितलं होतं, परंतु 3 डिसेंबर रोजी हे मतदान घेण्याची मागणी केली होती, परंतु प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं सांगितलं होतं। त्यामुळं मतदान प्रक्रिया घेता आली नाही आणि आपण एकंदरीत पाहिलं तर जवळपास 100हून अधिक जे आता निवडून आलेले आमदार आहेत उत्तम जानकर यांच्यासह 100हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामुळे कुठेतरी मतदानाला बाहेर पडता आलं नसल्यामुळं आता जरी मतदान करण्याचं माघार जरी घेतली असली तरी ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे या उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असं त्यावेळेस सांगितलं होतं, परंतु कुठेतरी आता विधानसभेमध्ये राष्ट्रवादी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब जे आहेत ते आता आज मार्करवाडीला भेट देणार आहेत। येत्या काही दिवसामध्ये इंडिया आघाडीचे जे राहुल गांधी असतील, अरविंद केजरीवाल असतील, नाना पटोले असतील, हे सुद्धा या ठिकाणी येऊन भेट देणार आहेत। परंतु आता ईव्हीएम मशीनवर त्यांनी आक्षेप घेतला आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मागणी करण्यात येते आहे। विक्रांत, खरं आहे माऊली, त्याच्यामुळे सोलापुरातल्या माळशिरसमधलं हे मार्कडवाडी गाव हे सध्या राज्याच्या राजकारणातला एक केंद्रबिंदू बनलंय असं म्हणावं लागेल, कारण काल विधान भवनामध्ये सुद्धा विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा आय लव्ह मार्कडवाडीचे फलक हे महाविकास आघाडीकडून झळकवण्यात आले होते आणि महाविकास आघाडी आता मार्कडवाडीचा मुद्दा घेऊन आक्रमक होताना पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।